नमस्कार मित्रांनो, वृश्चिक राशीच्या सर्व जातकांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीच्या आगामी वर्षाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ग्रहांची स्थिती, बदलणारी नक्षत्रे आणि तयार होणारे महत्त्वाचे योग तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकू शकतात हे आपण शांत आणि विश्लेषणात्मक पद्धतीने समजून घेऊ. वर्षभरातील घटनांचा अंदाज आपण 2-2 महिन्यांच्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नियोजनासाठी स्पष्ट दिशा मिळेल. चला तर मग सुरुवात करूया वर्षाच्या पहिल्या टप्प्यापासून. चैत्र आणि वैशाख, मानसिक संतुलन आणि सावधगिरी. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात काहीशी ग्रहांच्या दडपणाखाली होऊ शकते. मंगळाच्या भ्रमणामुळे मन थोडे अस्थिर वाटू शकते. त्यामुळे घरात आणि कामाच्या ठिकाणी शांतता आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. पौर्णिमेच्या आसपास कला, सर्जनशीलता किंवा स्वतंत्र व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. यानंतर वैशाख महिन्याच्या सुरुवातीला ग्रहस्थिती थोडी विरोधाभासी वाटू शकते. या काळात आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उधार उसने देणे किंवा घेणे टाळलेलेच बरे. तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. मात्र महिन्याच्या उत्तरार्धात शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात आणि जोडीदाराच्या प्रगतीमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ आणि आषाढ, संधी आणि प्रगतीचा काळ. ज्येष्ठ महिन्याच्या पूर्वार्धात जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही प्रलंबित आर्थिक प्रश्न सुटू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात गुरु आणि शुक्राच्या सहकार्यामुळे परिस्थितीत अचानक सकारात्मक बदल होऊ शकतो. ज्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे त्यांना संधी मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आषाढ महिन्यात ग्रहस्थिती तुलनेने अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटच्या काळात गुंतवणुकीतून किंवा शेअर बाजाराशी संबंधित क्षेत्रातून अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु निर्णय घेताना विवेक वापरणे आवश्यक आहे. श्रावण आणि भाद्रपद, आरोग्य आणि प्रवास. श्रावण महिन्यात ग्रहांची मांडणी थोडी अस्थिर वाटू शकते. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थकवा, ताण किंवा दिनचर्येतील असंतुलन टाळण्याचा प्रयत्न करा. मात्र महिन्याच्या उत्तरार्धात गुरूच्या अनुकूलतेमुळे परिस्थितीत सुधारणा दिसू लागेल. भाद्रपद महिन्यात ग्रहांची साथ तुलनेने चांगली राहू शकते. काही आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत प्रवास किंवा सहलीचे योग येऊ शकतात. तसेच नोकरीतील काही अडथळे हळूहळू दूर होताना दिसतील. अश्विन आणि कार्तिक, संयम आणि स्थिरता. अश्विन महिन्यात विशेषतः सार्वजनिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांनी वाद टाळणे आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे. नोकरीत मात्र काही सकारात्मक संकेत मिळू शकतात आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कार्तिक महिन्याच्या पहिल्या भागात गुरु आणि मंगळाच्या सहकार्यामुळे कामातील अडथळे दूर होऊ शकतात. सरकारी कामे किंवा कागदपत्रांशी संबंधित विषय मार्गी लागू शकतात. मात्र पौर्णिमेच्या आसपास वैवाहिक किंवा कौटुंबिक संबंधांमध्ये भावनात्मक संतुलन राखणे आवश्यक ठरेल. मार्गशीर्ष आणि पौष, आर्थिक सुधारणा. मार्गशीर्ष महिन्यात घरगुती वातावरण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु नोकरीत पगारवाढ किंवा प्रगतीची शक्यता दिसते. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. पौष महिन्यात परिस्थितीनुसार आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. काहींना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. कला, सर्जनशीलता किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मात्र अमावस्येच्या आसपास अनावश्यक वाद टाळणे हिताचे ठरेल. माघ आणि फाल्गुन, समाधान आणि प्रतिष्ठा. माघ महिन्यात कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो. तरीही व्यावसायिकांना कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन या काळात उपयोगी पडेल. वर्षाचा शेवट फाल्गुन महिन्यात सकारात्मक वातावरणात होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल आणि घरामध्ये आनंदाचे प्रसंग घडू शकतात. उत्सवांचा काळ आनंदाने साजरा होईल. मात्र अमावस्येच्या आसपास आर्थिक निर्णय घेताना सावध राहणे योग्य ठरेल. समारोप. एकूण पाहता वृश्चिक राशीसाठी हे वर्ष संयम, नियोजन आणि मानसिक धैर्य यांची परीक्षा घेणारे असले तरी योग्य प्रयत्न केल्यास यश मिळवून देणारे ठरू शकते. ग्रहांची साथ तुमच्या कष्टांना योग्य दिशा देऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत जरूर लिहा. तसेच अशाच शांत आणि सखोल ज्योतिष विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.